श्री शिवाय नमस्तोभ्यम. श्रावण सोमवार व्रतकथा. एकेकाळी एका गावात एक गरीब ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. ते अत्यंत धार्मिक होते, पण त्यांच्या घरी दारिद्र्य होते. अनेक वर्षे झाली तरी त्यांना अपत्यप्राप्ती झाली नव्हती. ते रोज भगवान महादेवाची भक्तिभावाने पूजा करत असत. एके दिवशी एक साधू त्यांच्या घरी आला. त्यांनी त्यांचे आदरातिथ्य केले. साधू त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झाला आणि म्हणाला, तुम्ही श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी उपवास करा, शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र अर्पण करा आणि भगवान शंकराची मनोभावे पूजा करा. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. ब्राह्मण दाम्पत्याने श्रद्धेने श्रावण सोमवारचे व्रत सुरू केले. प्रत्येक सोमवारी त्यांनी उपवास केला. ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला आणि महादेवाची आराधना केली. काही काळानंतर भगवान शंकर त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झाले. त्यांच्या घरी सुंदर पुत्राचा जन्म झाला. हळूहळू त्यांच्या घरातील दारिद्र्य दूर झाले. सुख आणि समृद्धी त्यांच्या आयुष्यात आले. ही बातमी गावभर पसरली. गावातील इतर लोकांनाही श्रद्धेने श्रावण सोमवारचे व्रत सुरू केले. भगवान शिवाच्या कृपेने त्यांच्या जीवनातील संकटे दूर झाली. रोग नाहीसे झाले. घरात सुख, शांती आणि भरभराट आली. तेव्हापासून अशी श्रद्धा आहे की जो कोणी श्रावण महिन्यातील सोमवारी श्रद्धा, संयम आणि भक्तिभावाने भगवान शिवाचे व्रत करतो, त्यांच्यावर महादेवाची कृपा होते. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. घरात सुख, समृद्धी नांदते आणि जीवनातील अडचणी दूर होतात. ओम नमः शिवाय. श्रावण सोमवारच्या पूजेनंतर ही कथा ऐकून किंवा वाचून शेवटी सर्वांनी म्हणावे, हर हर महादेव. ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवशंकर महाराज की जय.